परिषद प्राथमिक शाळा भराडी तालुका आंबेगाव येथे नूतन अद्ययावत संगणक कक्ष व माजी सरपंच गोविंद खिलारी यांच्या विशेष सौजन्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतन अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजयजी नागटिळक यांच्या शुभ हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र गावडे यांनी दिली आहे। भराडी येथील प्राथमिक शाळेत दिनांक 26 जुलै 2024 रोजी बीट स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी लहान गट व इयत्ता 5वी ते 8वी मोठा गट अशा 2 गटांमध्ये एकूण 40 शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता। सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 27 जुलै 2024 रोजी ट्रॉफी देऊन सत्कार व सन्मान करण्यात आलाय। तर उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली। तसेच या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अवसरी बुद्रुक बीटचे काळूराम भवारी यांचा सेवापूर्ती सोहळा देखील संपन्न झाला। यावेळी मंथन परीक्षेत व स्कॉलरशिप परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। तर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन त्या शिक्षकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी देणगी व संगणक भेट देणारे ॲडव्होकेट अनिल पोखरकर, मदत फाउंडेशन चाकण, डॉक्टर निकम, डॉक्टर पाटील सर्वज्ञ माऊली पतसंस्था, भराड माऊली कार्यकारी सोसायटी, श्रीराम सेवा मंडळ भराडी मुंबई, डॉक्टर पंढरीनाथ खिलारी, बाळासाहेब खिलारी, सचिन खिलारी, विजय थोरात, श्री महालिंगम सर, विक्रम गावडे, अनिल कुरकुटे, स्वप्नील खिलारी या देणगीदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला। संगणक लॅब व कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी उद्योजक गोविंद खिलारी, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक भिवसेन भोर, पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहकरे, मुख्याध्यापिका मीनाक्षी वळसे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र गावडे, उपाध्यक्ष शुभांगी खिलारी, सदस्य सचिन खिलारी, वसंत खिलारी, महेंद्र कुरकुटे, दादाभाऊ पोखरकर, संदीप खिलारी, वैशाली गावडे, प्रांजल राजगुरू, पूनम बांगर, पूजा लोहकरे, दत्तात्रय खिलारी, शालेय प्रशिक्षक प्रमिला गोरे, खंडू येवले, मीना तिवटणे, सौ कोकणे, सोसायटीचे पदाधिकारी महेंद्र कुरकुटे, किसन गाडेकर, वैभव खिलारी, धनंजय खिलारी, राजेंद्र थोरात यांसह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। तरी मावसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शोभांना घडवले।
बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, शिव काशी, हिरोजी प्रचंड, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण. गड आला पण सिंह गेला. प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व साहित्यकाराची फजिती असे अनेक त्यांचे शौर्य पराक्रम आणि मुत्सद्देगिरीचे माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. आपल्या अवघ्या आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची दक्षता ते घेत. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असत असते मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य सहज जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणे, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. अशा या महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या वाचनाला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. बडे भाषण सावळागर रामचंद्र करी बोबडे भाषण त्यासी करिता संवाद झालं बोबडे आपत, झालं बोबडे आपत. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझे नाव शरण्य संदीप वैरा. मी इयत्ता 3री मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे शिकते. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, माझ्या भाषणाचा विषय रम्यते बालपण हा होय. किती सुंदर होते लहानपणाचे दिवस, किती सुंदर होते लहानपणाचे दिवस. दोन बोट जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची, दोन बोट जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची. विद्यार्थी मित्रांनो, बाल्यवस्था म्हणजे जीवन ग्रंथाचे सोनेरी पान. या काळात लाभणारी सुख कोणती म्हणून विचारतात. संतमामाकडे पाहता पाहता वात्सल्य आता नाही. भरविलेल्या काऊचिवच्या घासात अमृताची गोडी असते. 100 रुपयाच्या नोटेपेक्षा 1 रुपयाचं चॉकलेट हातात आलं तरी होणारा आनंद किती अमूल्य असतो. म्हणून सांगू, लुटीपुटीच्या खेळातील गंमत काही औरत आजी आजोबांच्या गोष्टी गाणे ऐकणे म्हणजे मेघवारीच असते. धडपडत चालणाऱ्या, अडखडत बसणाऱ्या तान्हुल्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. आईच्या मांडीवर बसल्यावर त्रैलोकातील सारे सुख तुच्छ वाटतात. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी अवस्था होते. आयुष्याच्या पुस्तकात सर्वात आनंद देणारे पान म्हणजे बालपण. म्हणून तर संत तुकाराम महाराज यांचे जीवन कृतार्थ झाले होते. तरी सुद्धा ते देवाजवळ मागतात की लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. ना शाळेचं दडपण होतं, ना अभ्यासाचं टेन्शन होतं. ना शाळेचं दडपण होतं, ना अभ्यासाचं टेन्शन होतं. आमचं बालपण खूप छान होतं, आमचं बालपण खूप छान होतं. ना मोबाईलवरचे गेम होते, ना टीव्हीवरचं कार्टून होतं. ना मोबाईलवरचे गेम होते, ना टीव्हीवरचं कार्टून होतं. आठवड्यातून एकदा महाभारत रामायण होतं, आठवड्यातून एकदा महाभारत रामायण होतं. आमचं बालपण खूप छान होतं, आमचं बालपण खूप छान होतं. ना खायला काजू बदाम होते, ना प्यायला हॉर्लिक्स होतं. ना खायला काजू बदाम होते, ना प्यायला हॉर्लिक्स होतं. तरी सुद्धा जगण्यात समाधान होतं, तरी सुद्धा जगण्यात समाधान होतं. आमचं बालपण खूप छान होतं, आमचं बालपण खूप छान होतं. सुट्टीला मामाच्या गावी जाणं होतं, सुट्टीला मामाच्या गावी जाणं होतं. कैऱ्या चिंच पाडणं बस एवढंच काम होतं, कैऱ्या चिंच पाडणं बस एवढंच काम होतं. जेवणाला पंक्तीचं अंगण होतं, जेवणाला पंक्तीचं अंगण होतं. आमचं बालपण खूप छान होतं, आमचं बालपण खूप छान होतं. कधी विटी दांडू, कधी लगोरे,
कधी काचा कवड्या तर कधी अंताक्षरी. भाड्याच्या सायकलीवरून मनसोक्त फिरणं होतं. आमचं बालपण खूप छान होतं. आमचं बालपण खूप छान होतं. म्हणून म्हणावेसे वाटते मित्रांनो, मोठे झाल्यावर ते बालपणीचे दिवस आठवले की उगीच मोठे झाल्यासारखे वाटते. मोठे झाल्यावर बालपणीचे ते दिवस आठवले की उगीच मोठे झाल्यासारखे वाटते. पुन्हा एकदा नव्याने बालपण जगावेसे वाटते. पुन्हा एकदा नव्याने बालपण जगावेसे वाटते. आई समोर हट्ट करून अल्लड वयात केलेली मस्ती. आई समोर हट्ट करून अल्लड वयात केलेली मस्ती. बोबडे बोल बोलून मित्रांसोबत केलेली दोस्ती. बोबडे बोल बोलून मित्रांसोबत केलेली दोस्ती. पाऊस जोरदार बरसल्यावर वाहत्या पाण्यात सोडलेली होडी. पाऊस जोरदार बरसल्यावर वाहत्या पाण्यात सोडलेली होडी. विटी दांडू खेळताना हळूच काढलेली मित्राची खोडी. विटी दांडू खेळताना हळूच काढलेली मित्राची खोडी. आजीच्या गोष्टीतले हरवलेले काऊ आणि चिऊ. आजीच्या गोष्टीतले हरवलेले काऊ आणि चिऊ. कामावरून परत येताना बाबांनी आणलेला खाऊ. कामावरून परत येताना बाबांनी आणलेला खाऊ. आयुष्याच्या यावरणावर आल्यावर आठवणीच्या परिकथांप्रमाणे जगावेसे वाटते. रम्य ते बालपण, रम्य ते बालपण. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. धन्यवाद. आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शगाव भराडीमध्ये आमची ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे ही अतिशय सुंदर आहे. शाळेने आत्तापर्यंत विविध उपक्रम राबवले. विविध ज्या स्पर्धा होतात, मग केंद्र स्तरावरती असेल, बीट स्तरावरती असेल, तालुका स्तरावरती असेल किंवा जिल्हा पातळीवरती असेल, जिल्हा पातळीपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, त्याच्यानंतरनं विविध कला क्रीडा गुणांमध्ये खूप असं यश संपादन केलं. त्यामध्ये आमच्या शाळेतील शिक्षक असतील, त्याचबरोबर आमची शालेय व्यवस्थापन कमिटी असेल, या सर्वांनी शिक्षकांवरती विश्वास ठेवला. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम हे आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीने केलं, आमच्या ग्रामस्थांनी केलं. तसेच त्याचबरोबर आमच्या गावातील जे काही उच्च शिक्षित प्रतिनिधी आहेत, कोण डॉक्टर असतील, वकील असतील, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यावसायिक उद्योजक, तर त्यामध्ये आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री गोविंदशेठ ज्ञानेश्वर खिल्लारी. तर आमच्याकडे आता सद्यस्थितीला जे आहे ते डिजिटल युग आहे. आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 मोबाईल आहेत, त्याचबरोबर टी व्ही आहेत. याचा खूप मोठ्या प्रमाणावरती इफेक्ट जो आहे तो विद्यार्थ्यांवरती होतो. म्हणूनच डिजिटल पद्धतीनं आपण शिक्षण मुलांना शिकवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही सद्यस्थितीला आमच्या शालेय व्यवस्थापन कमिटीने आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व गोविंदशेठ ज्ञानेश्वर खिल्लारी, सरपंच आणि उद्योजक, तसेच सर्वज्ञ माऊली पतसंस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे आम्ही मागणी केली की तुमच्या सौजन्याने आम्हाला अद्ययावत कॉम्प्युटर लॅब ही तुम्ही बांधून द्यावी. तर आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी आमच्या ह्या आदर्शगाव भराडीच्या शाळेसाठी अद्ययावत संगणकीकृत कॉम्प्युटर लॅब जी आहे ती आम्हाला बांधून दिली. याच्यामध्ये आम्ही सद्यस्थितीला जे विद्यार्थ्यांना शिक्षण देतो ते डिजिटल पद्धतीने शिकवलं जातं. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं, इतर विविध जे काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थी आमचे कुठेही मागे राहणार नाहीत, याचा पूर्णपणे आम्ही त्या याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना हे करतो. त्यासाठी आमचे गोविंदशेठ खिल्लारी जे आहेत ते नेहमीच पुढे असतात आणि त्यांनी आम्हाला हे जे काही सौजन्य केलं, तसेच आजही ज्या वक्तृत्व स्पर्धा सद्यस्थितीला इथे आयोजित केलेत, त्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असताना त्यांचा याच्यामध्ये खूप काही मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल आमची शालेय व्यवस्थापन कमिटी तसेच ग्रामस्थ व सर्वच मान्यवरांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांचं सौजन्य, त्यांचं जे काही सहकार्य आहे ते इथून पुढे आम्हाला लाभेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.